राज्यभरात चर्चेत असलेल्या वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण अनेक दिवस दडून बसला होता, पण त्यानं पुण्यातील काही मित्रांना ऍपल फेसटाइम कॉल केला आणि इकडे सायबर विभाग अलर्ट झाला। त्या कॉलवरून पोलिसांनी संबंधित IP ऍड्रेस शोधला आणि निलेशला नेपाळ सीमेवरून अटक केली। या संपूर्ण शोध मोहिमेत सायबर विभागानं कमाल केल्याचं दिसलं। त्यानंतर पिंपरी चिंचवडच्या पोलिसांच्या सायबर विभागानं 1.5 वर्षात ऑनलाईन आर्थिक फसवणूक करणाऱ्या तब्बल 135 सायबर गुन्हेगारांना अटक केल्याची माहिती पुढे आली। जाणून घेऊया याबाबतची माहिती। नमस्कार, मी प्राची शिरकर, आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन। सायबर गुन्हेगारांनी उच्छाद मांडलाय। दररोज कित्येक गुन्हे घडत आहेत। सायबर गुन्हेगार अनेकदा नव्या युक्त्या वापरत असल्यानं पोलिसांचे हात त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत। राज्यभरातील झपाट्याने विकसित होत असलेले पिंपरी चिंचवड आता IT हब बनलंय। इथं विविध आंतरराष्ट्रीय कंपन्या, स्टार्टअप्स आणि लाखो IT कर्मचारी आहेत। त्यामुळे इथल्या लोकांना सायबर चोरटे टार्गेट करत आहेत। शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषानं फसवणूक करणं, व्हॉट्सअप लिंकद्वारे मोबाईल हॅकिंग, कस्टम विभागाच्या नावाने पैसे उकळणं, बँकिंग माहिती चोरी अशा प्रकारांनी गुन्हेगारांनी नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे। सायबर पोलिसांनी सतर्कतेने आणि तांत्रिक कौशल्याने या गुन्ह्याचा मार्ग काढला आणि गुन्ह्यातील 135 आरोपींना अटक केली। यामध्ये निगडी, वाकड, हिंजवडी, सांगवी, दिघी आणि सायबर पोलीस ठाण्याचा समावेश आहे। या गुन्हेगारांना अटक केल्यानं काही फसवणूक झालेल्या नागरिकांना पैसे परत मिळवून देण्यात सायबर पोलिसांना यश आलंय। एकूण सायबर गुन्ह्यांपैकी 90% गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून राज्य पोलीस दलातील सर्वात मोठी कामगिरी असल्याचा दावा केला जात आहे। फसवणूक होऊ नये म्हणून नागरिकांनी काय काळजी घ्यायला हवी ते पाहूयात। सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण करणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे। सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या माध्यमातून आमिष दाखवून किंवा धमकी देऊन नागरिकांची वैयक्तिक माहिती मिळवतात। त्यानंतर त्याच्याद्वारे आर्थिक फसवणूक केली जाते। पोलिसांकडून वेळोवेळी जनजागृती करण्यात येते, मात्र नागरिक अनेकदा कोणतीही खातरजमा न करता अज्ञात लिंक उघडतात, बँक तपशील देतात आणि घाबरून पैसे ट्रान्सफर करतात। या निष्काळजीपणामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होतं। त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करू नये, कोणालाही बँक डिटेल्स देऊ नये आणि फसवणूक झालीच तर लगेचच पोलिसात तक्रार दाखल करावी। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।